मित्रांनो, आज आलो आहे मी माझ्या शेतावर. हे माझं शेत आहे. तुम्ही बघताय या शेतामध्ये गहू पेरलेला आहे. हे जितकं हिरवं दिसतंय एवढं सगळं माझं शेत आहे. खूप दिवसांनी शेतात यायचा योग आला, पण फार भारी वाटतंय कारण संध्याकाळ होते. बघताय तुम्ही, सूर्य मावळतो आहे आणि त्यातल्या त्यात हिरवगार शेत आहे. माझी आई आणि मी आलेलो आहे. आई पण सोबत आहे. आई तिकडे त्या धुरावर गेलेली आहे. तुरीच्या शेंगा तोडते वाटते दुसऱ्याच्या शेतातल्या. हे असं शेत आहे. खरंच शेतात आलं तर फार भारी वाटतं. थोडासा शेताचा आनंद घेऊ, नाही का. इकडे बघताय ही शेती. पूर्वी नेहमी यायचो, पण बाबा गेले तेव्हापासून शेतात यायची काही इच्छा राहिली नाही जास्त. पण शेवटी वडिलोपार्जित शेत असल्यामुळे यावं लागतं. छान वाटतं. पण हे गहू काही दिवसानं फार छान होईल. आमचं शेत आहे. आज योगायोग दत्त जयंतीच्या निमित्तानं माझ्या गावी मला साखरविराला यायचंच होतं, कारण आमची आजी ही दत्त मार्गी होती. त्यामुळे आणि तिने घराशेजारी छोटंसं एक मंदिर बनवलेलं होतं दत्तात्रयचं. मागील 3 महिन्यापूर्वी आमची आजी आम्हाला सोडून गेली. त्यामुळे तिच्या आठवणी म्हणून आम्ही तिने चालवलेला जो कार्यक्रमाचा वारसा होता तो पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. जास्त मोठं काही नाही, पण एक प्रसाद वगैरे भाजून गावकऱ्यांना थोडंसं वाटप वगैरे करून दर्शन वगैरे घेऊन आजचा दिवस इथे मुक्कामी राहू आणि उद्या परत निघू. असं माझं छान शेत आहे. असं हे मजा येते पण शेतात. म्हणजे आई कुठे गेली काय माहिती. त्या शेतात गेली तुरीच्या शेंगा वेचायला म्हणजे तोडायला. कारण आमच्या शेतात तूर नाही आहे. आधी सोयाबीन होतं, सोयाबीन काढलं आणि आता गहू पेरलेला आहे. असं 2 पीक आम्ही घेतो दरवर्षी. आणि हा आमचा विदर्भ स्टाईलचा गमछा. खरं म्हणजे तर माहिती आहे का, हे कसं घालतात तुम्हाला मी दाखवतो. 1 मिनिट फक्त. हा आमचा विदर्भ स्टाईलचा गमछा. असं घातलं म्हणजे वाटतं की चला बाबा शेतात आलो आपण, नाही का. पण खरं गमछा घालून काही होत नाही. शेतात काम करावं लागतं. खरं तर आम्ही पहिल्यापासून बाहेर राहिलो, त्याच्यामुळे शेतीतलं आम्हाला काही जास्त येत नाही. प्रांजळपणे खरं सांगतो, माहिती आहे का. बाकी कळतं सगळंच, पण ना नागर जमत ना वक्कर जमत. आणि आजकाल तर सगळं ट्रॅक्टर आणि आधुनिक तंत्राच्या साहाय्यानंच होतं. त्याच्यामुळं काही एवढं भारी जात नाही शेती करायला. शेतकरी म्हणायला पण काही हरकत नाही. पण जेवढं प्रॉपर शेतकऱ्याला येतं तेवढं मला काही येत नाही याच्यातलं. बाकी माहिती सगळ्या गोष्टींची आहे. सगळ्या गोष्टी जवळून पाहिलेल्या आहेत. आधी बऱ्याच आजी आजोबांसोबत, नाना नानी यांच्यासोबत, मामा यांच्याकडे आणि आमच्या शेतातही यायचो नेहमी. पण आता नाही येणं होत. पण बाकी शेतात भारी वाटतं. ही फिलिंग, हा मावळता सूर्य दिसतोय का. हे बघा, हे पाठीमागे आहे. आता जवळजवळ संध्याकाळचे 5:15 होत आलेले आहेत. तसं पाहिलं तर छान. ही आमची आई कुठे गेली कुणास ठाऊक. काय पूर्ण शेंगा घेऊन येते काय माहिती शेजारच्या शेतातून. ती तिकडे दूर दिसते का, ते बघा. ती नाही दिसणार त्या कोपऱ्यात. एकदम दाखव तुम्हाला, झूम झाला तर दिसते का काय माहिती. नाही दिसत आहे. चालेल, चला मी फेरफटका मारतो शेताचा. आहे तर तेवढा आनंद घेऊया, नाही का. आई तिकडे गेली आणि मी दोघंच जण आलेलो आहे शेतात. त्याच्यामुळे कॅमेरा धरायला कोणी नाही आहे, म्हणून मग एका हाताने कॅमेरा पकडावा लागतो आणि एका हाताने शेताची पाहणी करावी लागते. छान आहे. गहू सध्या छोटा आहे. छोटा गहू आहे हा आमचा. नाही का. हा काही दिवसानं मोठा होईल आणि मग गहू येईल जो आपण खातो तो. एवढं तर माहिती असेलच सगळ्यांना, अशा पद्धतीचा असतो म्हणून. ठीक आहे. आत्ताच शेताला पाणी दिलेलं आहे, त्याच्यामुळं पूर्ण शेत ओलं आहे.
स्प्रिंकलरच्या साह्यानं पाणी दिलं जातं. मी गावावरून निघाल्यानंतर येताना तर शूट काढलं नाही, परंतु जाताना तुम्हाला दाखवेल की शेतामध्ये येण्यासाठी काय काय लागतं. मधात जंगल लागतं, तलाव लागतो, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी जाताना दाखवेल. ठीक आहे, चालेल. चला हे काढून घेऊ का की राहू देऊ? छान दिसते. तसे केस छोटे छोटेच आहेत माझे अजून, त्याच्यामुळं बरं आहे. आईच्या शेंगा तोडून झालेल्या दिसतात आहे, कारण आता येते आहे इकडे. बघू, तिला फार शेताचं हुरूप. पण काय आता बाबा होते तेव्हा यायची त्यांच्यासोबत. आता मी राहतो नाशिकला, कधी ती इकडे कधी तिकडे, एकटीकडनं नाही होत एवढं आता. त्याच्यामुळे ती पण आता मोजकंच येते शेतात. दुसरं म्हणजे आमचं शेत अगदी रोड टच आहे. हे दिसतंय ना, याच्या पाठीमागे पलीकडे रोड रोड आहे. ओके, चला बाय. आई सांगू राणे तुला गाव सुटना,